पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो बोला, या बसा. मी तुमच्या अहोमध्ये काळजी जाणवते. काय झालं? तुम्ही बघितलं का आज मुली कशा शांत शांत होत्या. म्हणजे आरती तशी फार बोलत नाही, पण अमूल्या घरी असली की कशी चेष्टा मस्करी, इकडून तिकडे धावा धाव. पण आज दोघीही शांत होत्या. तुम्ही ना जरा बोला त्या दोघींची. काय झालंय नीट विचारा, कारण त्या तुमच्यापाशी मन मोकळ करतात. नाही, दोघेही खूप सेन्सिटिव्ह आहेत. तर आरती जरा जास्तच. मागे तुम्हाला आठवतं ना, आरतीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. 2 दिवस खोली बाहेर पडली नव्हती. हो, पण आजचा विषयच वेगळा होता ना. साखरपुडा होता तिचा, आणि तो होऊ शकला नाही म्हटल्यावर वाईट तर वाटलंच असेल तिला. नाही म्हणजे साखरपुडा होता होता थांबणं सगळं ठीक आहे, पण शेवटी आत्महत्येचा प्रयत्न करणं ही काही साधारण गोष्ट नाहीये. आणि ती सुद्धा आपल्या जवळच्या नात्यातले कोणीतरी तरुणाने ते करणं. त्या मुली सुद्धा तरुण आहे, त्यांच्या मनावर याचा परिणाम होणार डेफिनेटली. पण ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मी बोलतो त्या दोघींशी. अरे या बघा आल्या. ये, अरे या तिथे का उभे आहात? या पुढे या. अशा काय तुम्ही काय एवढ्या सिरियस? काय कसला विचार करताय एवढा? आरती, अगं साखरपुडा मोडला नाहीये, फक्त पुढे ढकललाय आपण. तू काळजी करू नकोस. तुम्ही दोघी सांगा, आपल्या एवढ्या जवळच्या नात्यात असं काहीतरी घडलेलं असताना आपण आपलाच कार्यक्रम पुढे रेटायचा का? अगं वेडाबाई, आरती काय झालंय? काही नाही आई, ते ताईला टेन्शन आलंय की लोक काय म्हणतील. आणि आई, तू तिच्या लग्नाचं मनावर घेतलं होतंस ना, त्यामुळे तुझी काळजी वाटते तिला. किती काळजी करशील सगळ्यांची? शांत हो. आणि इकडे इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ बाळा, जे झालं ते आपल्या हातात होतं का काही? आणि तुला माहितीये का, गौतमच्या वडिलांचा फोन आला होता की लवकरात लवकर पुढचा मुहूर्त काढूया म्हणून. मग बर, चल 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 चला. मला आता दोघींच्या चेहऱ्यावर छान गोड हसू बघू दे. प्लीज 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 प्लीज. पुस डोळे, पुस डोळे, पुस. हा बरं अमूल्या, त्या सार्थक आणि आद्यापैकी कोणाचा काही फोन वगैरे आला होता काय? कसा आहे तिचा भाऊ? आउट ऑफ डेंजर आहे ना आता? खरं सांगायचं तर मला त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचं होतं. पण कसं आहे ना, या अशा घटना ज्यांच्याकडे घडतात त्यांच्या घरी कोणी गेलेलं त्यांना आवडत नाही, म्हणून मी गेलो नाही. नाही अण्णा, फोन तर नव्हता केला, पण कुणाचा काही फोन नाही आला म्हणजे
बरा असेल तो. मी उद्या सकाळी फोन करते. बर, कळव मला. हा, एक फोन नाही दोघांचा. काय चाललंय मला काय कळत नाही. वेदांत समजू शकते मी, पण विक्रांत मला काही ना काहीतरी मेसेज करत राहील, व्हिडिओ फॉरवर्ड करेल. पण आज एक मेसेज नाही, एक फोन नाही या मुलाचा. कुठे बिझी झाला हा इतका? मला काही झोप येणार नाही. आद्या, काही खायला हवंय तुला? नको. तूच खाल्लंस का काही? सकाळपासून इथेच आहेस. नाही नको. मी बोलतो. हाय, बोल. अरे वेदांत, कुठे आहेस तू? आणि विक्रांत कुठे आहे? अरे एक फोन नाही रे तुमचा. माझं मन काय थाऱ्यावर नाही बघाच. आई, तू बीपीची गोळी घेतलीस का? नाही. का? नाही म्हणजे गोळी घेते रे मी, पण हे बीपी मुळे नाहीये हे मला माहितीये. अरे मला काय होतंय ना हे माझं मलाच माहिती बघ. जाऊ दे, तुम्हाला नाही समजणार. मला सांग, तुम्ही दोघं कुठे आहात? अरे एका मेसेजचा रिप्लाय तरी देत जा रे मला. आई, अगं विक्रांतचं ना कामाकडे लक्ष नव्हतं, म्हणून मी त्याला खूप बिझी करून टाकलंय आणि त्याचा फोन मी माझ्याजवळ घेतलाय. आमची एक मीटिंग आहे मुंबईला. आता स्वतः तिथे चाललोय आणि त्यानंतर मे बी बँगलोरला जावं लागेल. आणि आता ना मी सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकली. किती दिवस तो असा लहान भावासारखा वागणार? पुरे झाले त्याचे लाड. विक्रांत आता खाली गेलाय फाईल्स आणायला. तो वर आला की मी चेक इन करू. आणि आता आई तू बघ, 10 दिवसात मी त्याला कसं ट्रेन करतो. तो ना कामापासून कधी लांब जाणारच नाही आता. ठीक आहे, आता तूच काय ते समजव त्याला. अरे लहान आहे का हा मुलगा? आता त्याला काय वाटतं? तो आईला कसाही फिरवू शकतो. त्याला म्हणावं मला सगळं समजतं. आणि त्याला एक सांग की त्याचं असं घरामध्ये उदास बसून राहणं मला अजिबात आवडत नाहीये. हो आहे, मी सांगतो त्याला. बरं तुम्ही कधी घरी येणार आहात हे कळवा मला. हातात फोन असून सुद्धा ना मुलांना बोलायला काय वेळ नसतो. अरे आई घरी वाट बघत असते, याचा तरी विचार करा. आई, त्यापुढे मी करत जाईन फोन. तू झोप शांतपणे. ठीक आहे, काळजी करू नको. गुड नाईट. गुड नाईट. आद्या, तुझा मी थांबतो विक्रांत सोबत. आणि हो आद्या, आईला यातलं काही कळायला नको. नाही कळणार. आणि दादा, तू प्लीज इमोशनल नसल्याचं सोंग नको घेऊस. आम्हाला दोघांनाही माहिती आहे तू आमच्या बाबतीत किती इमोशनल असते. आणि तू लवकर बरा हो आणि घरी ये. मग एवढी भांडणार आहे ना मी तुझ्याशी, बघच तू. गुड नाईट. आणि त्या सार्थकच्या घरच्यांना परत आठवण करून दे. नाहीतर तुझे सासरे आणि त्यांची ती लाडकी मुलगी
उगाच आपल्या घरी कॉल करतील. डोंट वरी, मी बोलीन त्यांच्याशी परत. लवकर बरा हो. येते मी. कोण असेल ती मुलगी जिच्यासाठी विक्रांतने हा वेडेपणा केला? पण ही गोष्ट लपवायला नको होती का? कदाचित अण्णा बोलू शकले असते त्याच्याशी, त्याच्या आईशी. पण आपण मुद्दाम काही केलं होतं का? आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं की ही गोष्ट एवढं सिरियस वळण घेईल. आई आणि अण्णांना आधी सांगितलं असतं तर ते उगाच टेन्शन मध्ये आले असते. हे बघ, आपण आधीही बोललोय आणि तेव्हाही मी तुला हेच सांगितलं की ह्या गोष्टीसाठी तू स्वतःला गिल्टी मानू नकोस. खरंच तुझं ह्यात काहीच चुकलेलं नाहीये, कुणाचंच काही चुकलं नाही. आपण त्याला दुखावलं नाही आणि आजही आपण हाच विचार करतोय की तू लवकरात लवकर बरा व्हा. पण त्याला काही झालं तर? नाही होणार. मला त्याला एकदा भेटायचं आहे अमूल्य, नक्की भेटायचं. हो, एकदा तू बरा झाला ना की आपण नक्की भेटू. तुला सांगू अमूल्य, मी कधीच प्रेमात पडले नाही. मला नव्हतं माहिती आपण एखाद्यावर जीव टाकला की आपलाच जीव द्यावासा वाटतो. खरंच इतकं टोकाचं असतं का प्रेम? आणि असं प्रेम होण्याकरता आम्ही किती वेळा भेटलोय ग, ते सुद्धा त्या लग्नाच्या गडबडीत. मला सांग ना अमूल्य, मी चुकले का? मी त्याला सांगून टाकायला हवं होतं ना की मला तू नाही आवडत. घरात जेव्हा लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा सुद्धा आईला, अण्णांना, विक्रांतला, सगळ्यांना सगळं सांगायला हवं होतं का? असे एक नाही अनेक प्रश्न आहेत माझ्या मनात आणि यातल्या कुठल्याच प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं नाहीये. माझं मन ना मला असं आतून खातंय. म्हणजे एका बाजूने बघशील ना तर माझं काहीच चुकलेलं नाहीये. पण जे बघ ना, मी त्याला कुठलंच प्रॉमिस केलं नव्हतं. शिवाय त्याला हे सुद्धा माहित होतं की माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुलगा निवडलाय आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. आणि त्याच्या बाजूने बघायला गेले ना तर पुन्हा तोच प्रश्न. आणि असे एक नाही 100 विचार माझं मन पोखरतायत. मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय अमूल्य, काही सुचत नाहीये मला. ताई, सावड स्वतःला. हे बघ, तुझ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे सुद्धा नाहीये. पण आपल्याला खंबीर राहायला हवा. आजचा दिवस दे स्वतःला
उद्याची सकाळ त्याच्या बाबतीत काहीतरी चांगली बातमी घेऊन येईल, हाच विचार आपण मनात ठेवू. चल, उशीर झालाय, झोपूया आता आणि प्रार्थना करू की तो लवकरात लवकर बरा व्हा. तुला भेटायचं आहे ना त्याला. एकदा तो बरा झाला ना की मग भेटूयात त्याला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आता? बेटर. गुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग प्लीज. विक्रांत गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आता? बेटर. रात्री झोप लागली व्यवस्थित? ओके. त्यांचा IV फ्लो काढून टाका आज. गुड. डॉक्टर, हाऊ इज ही नाउ? क्वाइट स्टेबल नाउ. आज त्यांना आम्ही डिस्चार्ज देतोय. नर्स, यांचे डॉक्युमेंट्स रेडी करा आणि माझ्याकडे फाईल पाठवा. थँक्यू डॉक्टर. या वेलकम. टेक केअर. टेक केअर. दादा, हॅलो सर. हा विजय, ऑफिसमध्ये माझा एक स्पेअर सूट आहे, तो घेऊन ये. आणि विक्रांतसाठी एक टी-शर्ट आणि एक जीन्स आहे. साईज मी तुला मेसेज करतो. लवकर ये. दादा, टी-शर्ट माझ्यासाठी. घरी जायचंय ना, वाटेत समजवतो. दादा, आय एम सॉरी. आधी आपण घरी जाऊ आणि मग बोलू. दादा, तू असाच रात्रभर माझ्यासोबत बसला होतास ना, माझ्याशी खूप बोलत होतास ना. मी गुंगीत होतो, पण तरी मला तुझा स्पर्श जाणवत होता. आय एम सॉरी दादा. मला सतत तुझं अस्तित्व जाणवत होतं. आणि खरं सांगू, तुझ्यामुळेच आज मी बरा झालोय. तू आधी घरी चल. तुला काय वाटतं रे? तुझ्या मनात जे येईल ते तू करशील आणि मी सहन करेन. विक्रांत, मी तुझा मोठा भाऊच नाही तर मित्र सुद्धा आहे. इतक्या सहजपणे मी सोडणार नाही तुला. तायडे, अगं काय झालं? उठून का बसतीयस? झोप ना. नाही, नको. मला माहितीये तू रात्रभर झोपली नाहीस.
आत्ताच सार्थक दादाशी बोलले मी. त्याला हे विचारायला कॉल केला होता की विक्रांत आता कसा आहे. तायडे, वहिनीने त्याला सांगितलंय की विक्रांत आता बरा आहे. त्याला अगं डिस्चार्ज मिळतोय. खरंच अमूल्य, अमूल्य, मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं. पण मला असं वाटतंय की त्याच्याशी एकदा बोलावं लागेल. पण कसं तेच कळत नाहीये. आपण एक काम करू, त्याला आता डिस्चार्ज मिळतोय ना, तर मग त्याआधी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला भेटू. चालेल.